तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पावसानं उघडीप दिली आहे। त्यामुळे ज्या पेरण्या झाल्या त्या धोक्यात येण्याची शक्यता आहे। तर काही ठिकाणी उशिरानं पेरणीला सुरुवात झाली आहे। सरासरीच्या जवळपास 60% पेरणी झाली आहे। तर अनेक भागामध्ये पुरेशी ओल नसताना देखील शेतकरी पेरणी करतात। आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी सुनील भोंगळे यांनी। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागच्या 5 ते 6 दिवसापासून पावसानं ओढ दिलेली आहे। मात्र तरी देखील अनेक शेतकरी जे आहेत तर ती पेरणी करता आहेत। खरं तर 60% जिल्ह्यामध्ये पेरणी झालेली आहे। मात्र पाऊस म्हणावा तसा अजूनही झालेला नाही। मात्र तरी देखील आहे त्या ओलीवरती शेतकरी पेरणी करता आहेत। शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। खरं तर 5-6 दिवसापासून पावसानं जे ओढ दिलेली आहे तरी देखील तुम्ही पेरणी करताय, नेमकं काय? लोकांना पावसाची अपेक्षा आहे आम्हाला। आज ना उद्या येईलच आणि पीक लेट नाही व्हावं म्हणून मग पेरणी करू राहिलोय। आता समजा ओल जे आहे तर ती कमी आहे, जर उद्या पाऊस नाही झाला तर नेमकं काय अडचण येईल? पीक जळून जातील आणि जर झाला पाऊस तर येईल पिकावर, नाही तर मग लेट, आधीच तर लेट झालं आणि त्यात आणखी लेट होऊ राहिले। एकूण जर बघितलं तर आधीच पेरण्या ज्या आहेत तर त्या उशिरानं झालेल्या आहेत। मात्र पावसानं ओढ दिल्यामुळे जे आहे कुठेतरी पेरणी ही लेट होऊ नये म्हणून आहे त्या ओलीवरती शेतकरी जे आहेत पेरणी करता आहेत। मात्र मोठ्या पावसाची अपेक्षा ही नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे। सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर।